चपाती खाणेडी शी. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज फेसबुकचं माझं दुसरं पेमेंट येत आहे. सो ते आणायला मी जाणार आहे. तुमच्यासोबत शेअर करते किती आलं ते. तर पहिलं पेमेंट आलेलं त्याला आता मला असं वाटतंय 3-4 महिने झाले असतील. तर दुसरं पण आलंय आणि ते किती आलं ते पण सांगते आणि कशा पद्धतीने मी ते सगळं सेट केलं होतं ते पण सांगते तुम्हाला या व्हिडिओमध्ये. सो आता माझं सगळं आवरून झालेलं आहे, स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे. आज मस्त पार्टी आहे माझ्याकडून ह्यांना. तर आम्ही मस्त चिकन सुक्क, चिकन रस्सा, चपात्या वगैरे केलेल्या आहेत. तर आता मी जेवणार आहे सगळे, हो ना शरू? आम्ही जेवणार आहे. फरशी वगैरे पुसून घेतली, किचन ओटा थोडासा क्लीन करायचा राहिलाय. हिला जेवायचं सोडलंय आणि काय करते बघा, झोप आली आहे तिची, झोप गेली नाही अजून. मी खूप 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 एक्साइटेड आहे कारण असं जेव्हा आपलं हक्काचं पेमेंट येतं ना ते पण ऑनलाईन, ते खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे कामाला तर जातोच आपण, ते पैसे आपण कमवतोच, पण जेव्हा ऑनलाईन असे काही पैसे येतात म्हणजे जे लोकांना असं वाटतं की काय नसतं, ऑनलाईन व्हिडिओ बनवतात लोक, वेडे असतात, पेमेंट वगैरे येत नाही किंवा काही पैसे कमवत नाही, तर ते चुकीचं आहे. येतं पेमेंट, थोडं येतं पण येतं. तुम्ही मेहनत करत राहा, एक दिवस नक्की नक्की तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं पेमेंट चालू होईल. सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठून सगळं आवरून घेतलं, वाटून घेतलं म्हणजे मला सुकी आणि पातळ दोन्ही असं रस्सा आणि सुकं करता येईल म्हणून कणिक मळून ठेवलं होतं. आम्हाला भाकरीच करायच्या होत्या आणि मुली चपात्या खातात म्हणून मुलींना चपात्या करायच्या होत्या. तर फेसबुकचं आधीचं जे पेमेंट आहे ना माझं पहिलं आलेलं, तर ते $100 आलेलं. $100 झाले की मग पेमेंट येतं. त्याला पण एक 5-7 दिवस जातात सगळं करायला. म्हणजे आपण तो कोड सबमिट करतो, मग ते जनरेट होतं आणि मग बँकेत जमा होतात. मग ते जमा झालेले दिसायला पण आपल्याला इथे 4-5 दिवस लागतात. सो तशी प्रोसेस होती गेल्या वेळेस आणि नंतर मी सेट करून घेतलं होतं $25 साठी. तर हा जो सेकंड पेमेंट येणार होता हा $25 येणार होता. मी 7-8 वर्षापासून म्हणजे जास्तच वर्षापासून फेसबुक वापरतेय. पण मला मॉनिटायझेशन टूल जे आहे ते आत्ता 2-1 वर्षात मिळालं होतं आणि मी पहिले काही व्हिडिओ टाकत नव्हते. 1 वर्ष झाले मी व्हिडिओ टाकायला लागलेली आहे. तर पोस्टला मला खूप कमी प्रमाणात पैसे मिळत होते. मिळत नाही अशातला भाग नाहीये, मिळत होते पण फार कमी कमी. पोस्टचा रीच जेवढा जास्त जाईल ना तेवढे जास्त डॉलरमध्ये पैसे मिळतात आपल्याला. व्हिडिओजना मला सध्या एवढा रीच नाहीये, त्यामुळे तिकडे जास्त नाहीत मिळत. फक्त पोस्टला जास्त रीच आहे कारण लिखाण लोकांना आवडतं मी करते ते. तर त्यामुळे तिथे मला पोस्टला रीच भरपूर आहे फेसबुकला, म्हणून मग पोस्टवरतीच मला जास्त पेमेंट येतं. तर आता इथे मी सगळं आवरून रेडी होणार आहे जाण्यासाठी. तर आता जे पेमेंट येते ते $25 येत आहे. तर ते सेट कसं करायचं हे मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करून नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच की आपल्याला मॉनिटायझेशन टूल झालेत की नाही ओपन, ते बघायचं कसं. आपण जो फेसबुकचा डॅशबोर्ड ओपन करतो तिथे डॅशबोर्ड ओपन केला की मॉनिटायझेशन वरती क्लिक करायचं आणि मग तिथे आपल्याला काय काय ओपन झाले ते दिसतं. म्हणजे ऍड्स ऑन रील किंवा आपल्याला स्टोरी थ्रू पैसे मिळतात किंवा पोस्ट मुळे मिळतात. टेक्स्ट टू टेक्स्टचा एक ऑप्शन असतो, तिथे पण पैसे मिळतात आपल्याला. तर अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे सगळ्या प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यातून आपल्याला थोडे थोडे डॉलर जमा होतात आणि मग ते महिन्याच्या एंडिंगला आपल्याला आपल्या अकाउंटवरती दिसतात. ही अमाऊंट आपल्याला तिथे सेट करता येते, म्हणजे $25 करायचे का $100 करायचे. तिथे 3 ऑप्शन असतात, त्यातलं तुम्हाला जे हवं ते सिलेक्ट करायचं. मी $25 सिलेक्ट करून ठेवलं होतं म्हणून आता मला $25 जे आहेत ते आलेले आहेत. आणि बाय द वे 1 वर्ष झाले मी कंटेंट क्रिएशन चालू करून इन्स्टा आणि फेसबुकवरती. तर तिथूनही मला कोलॅबरेशन यायला लागलेले आहेत, कॅम्पेन यायला लागले आहेत. मग ते बार्टर कोलॅबरेशन्स असू देत किंवा पेड असू देत. आता माझं आवरून झालंय, मी निघालेच होते तोपर्यंत माझं एक पार्सल आलं. ते पार्सल तुम्हाला ओपन करून दाखवते. काय चाललंय शी? जमिनीवर कोण लाटतं चपाती खाणेडी शी? त्या आत्ता आलेल्या पार्सलमध्ये एक सुंदर अशी गोष्ट आहे. काय बघा, इथे तुम्ही बघू शकता. अशी सुंदर लाईट मागवलेली आहे मी. मी जसं जमेल ना तसं छोट्या छोट्या वस्तू मागून घेते, कारण जेव्हा आपल्याला मोठे मोठे ब्रँड्स येतात कोलॅबरेशनसाठी त्यावेळेस कुठल्याही गोष्टीसाठी आपण अडून राहू नये म्हणून. अगदी ₹1000 आतली लाईट आहे ही आणि 3 प्रकारच्या याच्यामध्ये फंक्शन्स दिलेले आहेत. वार्म, कूल असे टोन असतात लाईट्समध्ये, तर ते 3 दिलेले आहेत. त्याला इथे स्विच आहे, बटन चालू बंद करायचं. आणि ही लाईट जी आहे ती मोबाईल फोनला लावता येते, तुम्हाला अटॅच करता येते. अशा पद्धतीची लाईट आहे.
खूप मस्त आहे आणि खूप उजेड पडतोय. तर ही लाईट वापरून मी आता इथून पुढचं शूट करणार आहे. काय होतं बाकीच्या ठिकाणी आपण जिथे जातो तिथे लाईट असते बाहेर वगैरे. पण जेव्हा किचनमध्ये शूट करत असतो ना तेव्हा लाईट कमी पडते. हे बघा अशा प्रकारे तुम्ही मोबाईलला ही लाईट लावू शकता. इथे ऑन ऑफचं बटन आहे आणि वार्म, कूल, टोन अशा लाईट आहेत. मी रेडी झालेली आहे. आता मी बँकेमध्ये चालली आहे. माझं फेसबुकचं सेकंड पेमेंट आलेलं आहे ते आणण्यासाठी. पण आता बाहेर खूप ऊन आहे, तर मला टू व्हीलरवरून जाण्याची अजिबात इच्छा नाहीये आणि हे सुद्धा घरी नाहीये. त्यामुळे मग आता काय ऑप्शन करता येईल ते आपण पाहूयात. बाहेर तर पडल्यावरून पण इतकं ऊन लागतंय, त्यामुळे आता मला गाडीवरनं तर नाही जायचंय. बघूयात आपण काय होतंय ते. एवढं ऊन लागत होतं ना, त्यामुळे मला स्कूटीवरून जायला अजिबात नको होतं आणि स्टोल वगैरे पण मी काही घेतला नव्हता सोबत. त्यामुळे मग मी ठरवलं की उबेरवरून आपण ऑटो बुक करूयात आणि मग जाऊयात. तर बेसिकली आमच्या इकडे उबेर ऑटो खूप चालतं. तर मग उबेर ऑटो बुक केली मी आणि अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये आमची राईड बुक झाली आणि ऑटो आली सुद्धा. ज्या ज्या बायकांना मुलींना गाडी वगैरे येत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे बरं का. आणि कुठेही पटकन बुक होते राईड. आपण OTP सांगायचं की लगेचच आपली राईड चालू होते आणि हव्या त्या डेस्टिनेशनला आपण अगदी बिनदिक्कत पोहोचतो. काय होतं सिटीमध्ये वगैरे जायचं म्हटलं ना की मग गाड्या वगैरे पार्किंग करायची सोय नसते आणि मग खूप अवघड होऊन जातं. दुपारी चालली त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. अगदी पटकन पोहोचले मी. जे बाहेर ATM होतं ते बंद होतं. मग शेवटी मी बँकेच्या ATM मध्येच गेले आणि बँकेमध्येच एक साईडला ATM मशीन ठेवलेलं होतं. तर तिथे जाऊन मी पैसे काढून घेतले. पगार माझा घेऊन आले. फेसबुकचा दुसरा पगार. किती भारी वाटतंय ना, खूप भारी वाटतं. त्यानंतर थोडीशी शॉपिंग करायची होती. मग 1-2 ड्रेस घेतले आणि मग आता मी पुन्हा एकदा उबर ऑटो बुक केली आणि पुन्हा मी निघाले घरी यायला. उन्हाची अजिबात गर्दी तर नव्हती. परत एकदा लवकर ऑटो बुक झाली आणि मी दत्तनगर चौकात उभी आहे. पलीकडे तुम्हाला सिद्धिविनायकाचं मंदिर दिसत असेल. छान असं वारं येत होतं सगळीकडनं आणि मग मी येता येता का जांभूळवाडीचा तलाव सुद्धा बघितला. इथे हल्ली खूप गर्दी व्हायला लागली आहे. कुणीतरी बहुतेक रील करून ही जागा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला इतकी गर्दी होतीये. थोडक्यात बघता बघता घर आलं माझं. मी पेमेंट केलं आणि घरी आले तर सावलीने असली सुंदर भांडी बनवली होती बघा. वाव! काय बनवलंय बाबू? अगं हे किती मस्त आहे. काय पोळपट आहे? पोळपट आणि लाटणं. लाटण्याला असं का केलंय ठुसूर ठुसूर? मस्त. लाईक शेअर सबस्क्राईब